विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच नगर शहरातील माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या वतीने त्यांच्या प्रभागात विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे। प्रभागाचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला असून त्यानुसार प्रभागात विकासाची कामे सुरू असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना प्रभागातून मोठं मताधिक्य मिळाले। नगरकरांनी देखील विकास कामावर विश्वास ठेवला असून मतरूपी आशीर्वाद दिले। जमिनी अंतर्गतील विकासाची कामं मार्गी लावली असल्यामुळेच कायमस्वरूपीची कामं मार्गी लागतात। आता ती कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही। व्हिजन ठेवून स्वच्छ सुंदर हरित प्रभागाची निर्मिती करत आहे। नागरिकांचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लागावे याकरिता प्रभागातील नागरिकांचीच विविध विषयांसंदर्भात कमिटी केली जाईल। त्यानुसार विकास कामांना प्राधान्यक्रम दिला जाईल। प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक काम करीत आहोत। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्यामुळे रस्त्याचं जाळं निर्माण होत असून नागरिकांच्या पायाला चिखल लागणार नाही। तलाठी कार्यालयासमोरील डीपी रस्त्याचं काम हाती घेतलं असून लवकरच ते देखील पूर्ण होईल असं प्रतिपादन मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून कादंबरीनगर मोकाशी वस्ती आणि बिरोबा मंदिर परिसरातील ड्रेनेज लाईन रस्ता काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं। आज या नगर शहराची जी निवडणूक झाली, या नगर शहराच्या निवडणुकीमध्ये इतिहास घडलाय आणि इतक्या मोठ्या मताधिक्याने आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झाले। त्याच्यामध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांनी अतिशय भरभरून मतदान दिलंय, भरघोस लीड दिलंय। त्याच्याबद्दल मी प्रथमतः सर्व प्रभागातील नागरिकांचे आभार मानतो। आणि आजचा आपला रस्ता काँक्रिटीकरणाचा कार्यक्रम कालच निवडणुकीचा निकाल झाला आणि आज आपण लगेच रस्त्याचं कामाचं भूमिपूजन करतो। 12 तासानंतर लगेच 12 तासाच्या आम्हाला काही जण म्हणले की यातले माग उद्घाटन करताना ते की आता ही परत नगरसेवक महिनाभर आपलं कोण काय भेटणार आराम केलंच नाही, आराम केलंच नाही। हे तुम्हाला बी अपेक्षा होती, हे मला बी माहिती आहे। पण ज्या नियोजनामुळे आणि ज्या विकास कामामुळे या नगरकरांनी विश्वास दाखवला आणि संग्राम महिलांना निवडून दिले, त्याच्यापासून आम्ही किंतूही बाजूला जाणार नाही आणि त्याच्या पूर्वीच आम्ही आमचं काम या नगर शहराच्या भविष्यासाठी सगळेजण करणार आहोत। त्याचंच एक उदाहरण म्हणून आज आपल्या प्रभागातील मोकाशी वस्तीचे त्या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलं। त्याच्यामुळे थोडासा यायला उशीर झाला आणि दिलगिरी अशी व्यक्त करतो की काल रात्रीच मी आमच्या सहकार्याला निरोप हा जो डीपी रस्ता आहे तलाठी कार्यालयापासून तर लेखानगरपर्यंत, तलाठी कार्यालयापासून तर बंधन लॉनपर्यंत, बंधन लॉनपासून तर नगर मनमाड हायवेपर्यंत हा जो रस्ता आहे या रस्त्याचं विकास काम आज तुमच्या समोर चालू आहे। त्याला नव्याने निधी सुद्धा अजून ज्या लागत होता आपल्याला तेवढा पडलेला आहे। या कितनी प्राईडपर्यंत आपल्याला काँक्रिटीकरण आपण इथपर्यंत करतोय, तिथून पुढे आपण डांबरीकरण करतोय, मधले बी रस्ते आपण काम चालू केलेलं। तुम्ही कधी बी कोणाला जायला भेटलं तर म्हणजे आणि आपला अंतर्गत कॉलनीचा प्रश्न सुद्धा आपण रस्ता काँक्रीट करतोय। तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर ढवणवस्तीला जायचं असेल तर तुमचे सगळे रस्ते झालेले असतील, तुम्हाला इकडं मनमाड हवेला जायचं असेल हे रस्ते झालेले असतील, तुम्हाला इकडे उजव्या हाताला पाईपलाईन एकविरा चौकातून जायचं असेल तर ते राजनंदी ते एकविरा चौक सुद्धा आपण रस्त्याचं काम चालू केले। तिकडून म्हणजे प्रभागातील तुम्ही कुठल्याही मार्गाने जर गेले तर तुम्हाला सगळ्या मार्गाने पायाला चिखल लागणार नाही याची खबरदारी होणे सगळे रस्त्याचे आज आपण प्राधान्याने सुरुवात केली। एक खात्री मला निश्चित आहे की आत्ताच आमचे पत्रकार मंडळी किंवा काही कोणाशी चर्चा झाली किंवा तुमच्याशी चर्चा झाली की म्हणले आम्हाला ते मधला डीपी रस्ता तुम्ही करून द्या। तर मी एक गोष्ट या ठिकाणी जाहीर करतो की प्रभागाचा विकास आराखडा बनवण्याचं काम चालू आहे। कोणचे डीपी रस्ते त्याच्यात घेतले पाहिजे, कोणचे चौक त्याच्यात डेव्हलप केले पाहिजे, किती ठिकाणी झाडं लावणं गरजेचं आहे, किती ठिकाणी ओपन स्पेस विकसित करणं गरजेचं आहे, किती ठिकाणी अंतर्गत पादवर पाण्याच्या लाईनी टाकण्याचं गरजेचं आहे। याचा संपूर्ण सर्वे आपला जवळपास निश्चित होत आला आणि सर्वे करायचं कारण सुद्धा विषय असा आहे की मला सगळं माहिती आहे। म्हणजे आता तुमच्या कॉलनीत जर पाणी कसं आलं तर काजती तुम्ही सांगू शकत नाही की पाणी कसं आले, मी तुम्हाला सगळी डिटेल सांगू शकतो कारण की तुम्ही ड्रम घेऊन माझ्याकडे त्या तिथपर्यंत येतात पार। तर ही मला आम्हाला देखत नव्हतं, पण पूर्वी पाणी देण्याला सोर्सच नव्हता। मग त्याच्यासाठी आपण काय केलं किंवा हॉटेल संजोग पासून जी नगर मनमाड रोडला जी मुख्य लाईन आहे जलवाहिनी, ती जलवाहिनी आपण
इथपर्यंत आणलेली 10 इंची, ते पाणी आपण घेतोय. त्याच्यानंतर ढवण वस्तीपासून तर ते निलगिरीचे झाडं पार्क तुम्हाला माहिती आहे बघा, पोलीस ग्राउंड वगैरे तिकडं आतून पार इकडं नाना चौकाच्या पुढे पर्यंत आपण 8 इंची लाईन टाकलेली आहे. मग पहिल्या ह्या 2 लाईनी टाकल्यात, म्हणजे पहिलं पाणी आणलंय आणि मग आपल्या अंतर्गत टाकून अजून बी मला वाटतं काय कृष्ण मला पाईप कमीच पडते, तर त्याला ते बी सांगितले की ते पाईप अवेलेबल करून देतो. कारण की हे रस्ता कॉन्क्रीटचं काम मंजूर आहे, त्याच्या अगोदर हे खालचं काम होणं गरजेचं आहे. मग हे एकदा खालचं काम जमिनीचे खालचं झालं की पुन्हा रस्ते फोडायची गरज पडणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की इथं जेवढे जण ऐकतेत, कदाचित इथं कोणी नसन, तुम्हाला काय खोदायचं असन, तुम्हाला काय करायचं असेल ना, 2-4 दिवस घ्या, एकदाच खोदून घ्या. कॉन्क्रीट रस्ता झाल्यानंतर मी खोदून देणार नाही. यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण, पत्रकार संदीप रोडे, योगेश ठुबे, जय दंडवते, बाळासाहेब गिरांगे, दिलीप भोसले, गौरव हार्दे, योगेश मोकाशे, वैभव बारटक्के, बाबासाहेब कदम, हिरामण मोरे, वैशाली कर्डिले, सोनाली कराळे, स्वप्नाली लाटकर, संजय चितळकर, संजय सोनवणे, अनिल राऊत, किरण उंडे, आशिष दळवी आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले, प्रभाग क्रमांक 1चा विकास कामातून कायापालट होत असून नावाप्रमाणेच शहरात 1 नंबर करायचा आहे. प्रभागातील नागरिक विधानसभा निवडणुकीत विकास कामाबरोबर राहिले. प्रभागातील नागरिक विकास कामे केल्यामुळेच समाधान व्यक्त करतायत असं ते म्हणाले. तर माजी नगरसेविका मीना चव्हाण म्हणाल्या, आमदार संग्राम जगताप आणि माजी नगरसेवक संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून प्रभागाच्या विकासासाठी मोठा निधी प्राप्त झालाय. त्यानुसार प्रभागात कामं सुरू आहे. नागरिकही विकास कामात सहभागी होऊन मदत करतायत. मूलभूत प्रश्नांपासून वंचित असलेला प्रभाग आता विकास कामातून बदलत आहे असं त्या म्हणाल्या. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या विश्वासानं आम्हाला निवडून दिल्यामुळेच आम्ही विकासाची कामे करू शकलो. यापूर्वी पक्षाचं तिकीट मागण्यासाठी जावं लागायचं, मात्र आता नगरसेवक पदाची तिकीट वाटण्याची संधी मला मिळाली. याचं सर्व श्रेय नागरिकांचंच आहे. प्रभागात विकासाची कामं करत नागरिकांना राहण्यासाठी चांगला परिसर निर्माण करून दिल्यामुळे ते देखील समाधान व्यक्त करतायत असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केलं. वस्ती परिसर या ठिकाणी ड्रेनेज लाईन अंतर्गत तसेच रस्ता कॉन्क्रिटीकरण या कामाचा शुभारंभ आणि या कामाच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले प्रभागातील सर्व नगरसेवक आणि प्रभागातील सर्व नागरिक, प्रथमतः मी प्रभागातील सर्व नगरसेवक आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. आभार मानण्याचं कारण असं की कालच या नगर शहराची निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर भरघोस मतच लीड हे आपण आपल्या प्रभागातून सर्वाधिक दिला असं मी या ठिकाणी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगतो. तसेच नगर शहराने सुद्धा संपूर्ण इतिहास घडून पहिल्यांदा इतक्या मोठ्या मताधिक्याने आमदार संग्राम जगताप यांना निवडून दिलेलं आहे. तर खरं हा नगरकरांनी विकास कामावर ठेवलेला विश्वास आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आज जरी काल निकाल लागला, आपल्या सगळ्यांना आजचं उद्घाटन तसं अनपेक्षित असेल की बुवा कालच निकाल लागला, हे काय नगरसेवक म्हणजे आता 8-8 महिन्याबरोबर कोण भेटणार नाहीत. पण ज्या जोरावर ज्या तुमच्या लोकांच्या याच्यावर आमची कॉलर टाईट होती, कारण की आपल्या प्रभागातून सर तुम्ही इतका मताधिक्य दिले, त्याच्यामुळे आमची बी जबाबदारी आहे की तुमचे जे काही कुठलेही प्रश्न असतील ते तातडीने मार्गी लावायचे. म्हणून आज प्राधान्याने आपण मोकाशी वस्ती परिसर या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरणचं उद्घाटन ठेवलं आहे. या कामासाठी मोठा निधी उपलब्ध या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यातून आपण हे काम आज या ठिकाणी चालू करतो आहे. याच्या पूर्वीचं काम आपण कॉन्क्रिटीकरणाचं झालेलं आहे. गेल्या अनेक वेळा कादंबरी 1ला आपण रस्त्याचे कामं केले, पॅचिंगचे केले, पण तुमची काय खटखट मिटत नव्हती. म्हणून मी मागच ज्यावेळेस सांगितलं होतं की आता आपण इथं रस्ता कॉन्क्रीटच करून टाकू, जेणेकरून हा प्रश्न उद्भवणार नाही. पण काही काळ गेल्यानंतर लोक म्हणायला लागले मीनाताई की रस्ता होणार नाही. पण तुम्हाला एक खात्रीशीर आम्ही सांगतो, तुमची आमची भेट असो नसो, फोन असो नसो, एक विजन म्हणून प्रभागात आम्ही काम करतोय. आणि येणाऱ्या काळात या 5 वर्षात नगर शहरातील सगळ्यात स्वच्छ, सुंदर, हरित आणि नगर शहराची
वेगळी ओळख म्हणून निर्माण होणार हा आपला प्रभाग राहणार आहे अशी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. आणि एक आपल्या माध्यमामार्फत आणि इथे नागरिक आहेत त्यांच्या मार्फत एक मी माझं मत सुचवतोय की नगर शहरात आपण आपल्या प्रभागामध्ये विशेषतः प्रत्येक कॉलनीमध्ये आपण टीम तयार करणार आहोत. उदाहरणार्थ ज्याला ग्रीन म्हणजे झाडांमध्ये इंटरेस्ट आहे, झाडं लावण्यामध्ये इंटरेस्ट आहे, झाडं जगवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना आपण झाडाच्या माध्यमातून त्यांना सोबत घेणार आहोत. ज्यांना स्वच्छतेसाठी म्हणजे आपली कॉलनी कशी स्वच्छ राहील त्यांना स्वच्छता दूतसुद्धा नेमण्याचं आपण काम ह्या 1 महिन्याच्या आत संपूर्ण प्रभागात करणार आहोत. डॉक्टर बोर्डे हे आरोग्य कमिटीचे चेअरमन आहेत, ते त्यांना सुद्धा आपण त्या आरोग्याच्या विषयी जे लोकांना आहे ते प्रत्येक माणूस प्रत्येक कॉलनीत नेमणार आहे. आणि इथं शिवा भाऊ चव्हाण सुद्धा आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात काम करतात, पैलवानकी क्षेत्रात काम करतात. तर ज्या क्षेत्रात आपले लोक अग्रेसर आहेत त्या क्षेत्राच्या संपूर्ण कॉलनीमध्ये आपण एक माणूस घेऊन आपण आपला वार्ड हा योग्य रीतीने बांधण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत. जेणेकरून शेवटी अशी गोष्ट आहे की समजा हे इथं मी आलो आहे पण कदाचित लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की राजकीय विषय राजकीय भाषण करून हे लोक निघून जातात. पण 100% तुम्हाला सांगतो की आपला प्रभाग येणाऱ्या 5 वर्षाच्या आत स्वच्छ सुंदर हरित सर्व गुण संपन्न जर करायचा असेल तर तुमच्या नागरिकांची सुद्धा आम्हाला तेवढी साथ लागन ती तुम्ही आम्हाला द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्याला गोयल साहेब तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि तुम्ही मोठ्या संख्येने आपण एवढा अचानक कार्यक्रम ठेवला तरी आलेत त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मागं आमचा जय म्हणला होता की ते कॉलनीचे कॉन्क्रिटीकरणाच्या अंतर्गत रस्ते झाल्यानंतर सत्काराला त्यांनी मला बोलावलं पण मला काय सत्काराला यायला जमलं नाही कारण की नगर शहराची निवडणूक चालू होती आणि तुमच्या जोरावर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून नगर शहराचं काम करतोय. पूर्वी पहिल्या टर्मला मी ज्यावेळेस नगरसेवक इथं झालो त्यावेळेस मला तिकीट लोकांना मागायला जायचं, आम्हाला तिकीट भेटायची अडचण होती. पण आज दिवस बदलले तुमच्यामुळं की आता मी नगर शहरात तिकीट वाटणार आहे. ही परिस्थिती ह्या नागरिकांमुळे आलेली आहे आणि त्याच्याच जोरावर 5 वर्ष पालिकेत विरोधी पक्ष आम्हाला मी महापुरच करायचं तुम्हाला त्याच्याच जोरावर 5 वर्ष विरोधी पक्षात राहिले. आता त्यांनी जे काय समजा लोकांच्या भावना आहेत त्या व्यक्त होत असतात. तुमच्या भावनेचे आदर कदर आम्ही सगळं करतो. तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथं आहोत. इथून पुढच्या काळात आम्ही तुमचंच काम करू अशी मी या ठिकाणी ग्वाही आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. कादंबरी 1 आणि कादंबरी 2 यांना जोडणारं जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल तसेच ड्रेनेज लाईन असेल याच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या भागातील नागरिक उपस्थित राहिले तर त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि दुसरं तुमच्या सर्वांच्या ऋणात आम्ही याच्यासाठी आहोत की जे इलेक्शन झालं त्यात आपल्या वॉर्डातून भरभरून संग्राम भैयांना आपण सर्वांनी मतदान केलं आणि संपतदादांनी जसं सांगितलं की आपला वॉर्ड हा 17 प्रभागामध्ये वेगळा आपल्याला काहीतरी करायचा आहे. याचा 1 नंबर आहे हा आपल्याला सर्वीकडे 1 नंबरच करायचा आहे. तो याच्या हरित वॉर्ड म्हणून असो किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असो किंवा जे आपण सर्व सुधारणा करणार आहेत विकासाच्या बाबतीत असो म्हणजे आपल्याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे म्हणजे जसं त्यांनी सांगितलेलं आहे की स्वच्छता टीम करायच्यात किंवा वेगवेगळ्या टीम करायच्यात जेणेकरून वॉर्डामध्ये नागरिकांना ज्या समस्या येतात तर त्या तिथल्या तिथे लवकरात लवकर सुटल्या जातील. आणि म्हणजे जसं दादांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगळं व्हिजन ठेवून पुढे जायचं आहे. काही ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक गार्डन असतील किंवा इतर सुखसुविधांनी युक्त जे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल म्हणजे संपतदादांचं म्हणणं आहे की कायम आपण हे रस्ते ड्रेनेज लाईन याच्यात अडकून न पडता हरित वॉर्ड असेल किंवा इतर सोयींनी संपन्न वॉर्ड असेल असा वेगळं काहीतरी आपल्याला व्हिजन ठेवून आपला वॉर्ड हा म्हणजे नगर शहरातच नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला वॉर्ड एक व्हिजनयुक्त वॉर्ड म्हणून ओळखला जावा अशी इच्छा आहे. आणि संग्राम भैयांचंही याला आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत राहतं आणि आम्ही सर्व याच्यासाठी कटिबद्ध आहोत. तर नागरिकांची आज पुनश्च सर्वांना विनंती करतो की कुठलीही छोटी समस्या असू मोठी समस्या असू संपतदादा असेल मी असेल शिवभाऊ असेल मीनाताई असेल आम्ही सर्वजण तुमच्या कुठल्याही समस्येसाठी तत्पर आहोत. कधीही आम्हाला फोन केला तरी आम्ही तुमच्या सेवेमध्ये हजर आहोत. आणि पुनश्च आज आपण एवढ्या म्हणजे 0 आवरला निरोप देऊनही आपण सर्वजण एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत. ठिकाणी कादंबरी फेज 1
फेज 2 आणि मोकाशी वस्ती परिसर काँक्रीटच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या शहराचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष, या वार्डाचे भाग्यविधाते आदरणीय संपतदादा बारस्कर, डॉक्टर सागर बोर्डे, मीना चव्हाण व या परिसरातील सर्व जमलेले नागरिक, मी प्रथमतः आपलं स्वागत करतो. दादांचा आमचा काल एक विषय झाला तर ज्या पद्धतीने लोकांनी आमदार संग्राम भाईंना भरभरून मतं दिले त्याप्रमाणे ह्या वार्डामध्ये भरभरून कामं झाले पाहिजेत. एक दिवस पण आपल्याला जाऊन द्यायचं नाही. आणि दादा म्हणले का आज आपल्याला कुठल्या परिस्थितीत कादंबरीमध्ये आज उद्घाटन करायचं. नाहीतर बघा प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो काही ठिकाणी एकदा निवडून आल्याच्या नंतर कोणीच येत नाही. कालच इलेक्शन झालं ना, आजच आपलं या ठिकाणी उद्घाटन आहे. आज या ठिकाणी संग्राम भाईंच्या सहकार्याने आणि संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली हा 1 नंबर जो वार्ड आहे याच्यात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 100 कोटीच्या आसपास कामं या ठिकाणी या वार्डामध्ये झालेले आहेत. आपण पाहतो गेल्या इलेक्शनला फक्त मातीमय हा परिसर होता. आज जवळजवळ 80% काँक्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनची पाण्याची लाईटची त्या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे. मी नागरिकाला विनंती करतो की आपल्या सहकार्याने हे जे काम आहे हे आम्ही करू शकलो आणि असंच आमच्या पाठीमागं सहकार्य राहू द्या. निश्चितच दादांनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी हरित वार्ड करायचं आहे, हरित नगर शहर करायचं आहे. मग ते कुठलंही क्षेत्र असो, आरोग्य असो, झाडं लावण्याचं असो, क्रीडा असो, कुठलंही सहकार्य पाहिजे असेल तर दादाला आम्हाला संपर्क करा. निश्चितच आपल्या ज्या काही सुखसुविधा असतील त्या पुरवल्या जातील. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी आपल्या इस्कॉन परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आत्ताच संपतदादा आणि डॉक्टरनी यांनी सांगितलं, त्यांनी तुम्हाला आता सर्व कामांचं रूपरेषा तर सांगितलीच, पण आज तुम्ही आज संग्राम भैयाला तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं. तसेच संग्राम भैया पण आपल्यासाठी भरपूर निधी आणत होते आणि आता इथून पुढं बी आपले जे कामं उर्वरित आहेत त्यासाठी आपल्याला भरपूर निधी लागेल. तो संग्राम भैया आपल्याला खूप मोठ्या संख्येने निधी पुरवतील आणि आम्ही ते कामं परिपूर्ण करू. आणि इथून पुढं इथली कामं तर आम्ही केलेली आहेत आणि तुमची इथून पुढची जी काही कामं असतील, काही समस्या असतील त्या आम्ही वेळोवेळी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता गेल्या 10 वर्षानंतरचं आपलं नगर शहर कसं होतं, आपला प्रभाग कसा होता, ते विकास कामांनी आता तुम्हाला विकास कामं पाहून तुम्हाला ते समजलं. ते विकास कामं पाहूनच तुम्ही भैयांना भरघोस मतांनी विजयी केलं. असंच तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी राहू, म्हणजे आम्ही अशीच तुमचे भरभरून कामे आम्हाला करता येतील. अभिनंदन करते आणि मला पण चव्हाण साहेबांनी इथं आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. आणि हे जे काही रस्त्याचे कामकाज चाललेले आहेत त्याला पण इथून पुढे त्यांनी लक्ष द्यावं आणि बाकीच्या पण गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लोकांची सेवा ही एवढं बोलून त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि हा आपल्याला राज्यामध्ये 1 ठेवायचा आहे असा जो निर्धार आपल्या 4ही नगरसेवकांनी व्यक्त केला आहे तर तो आपल्याला सार्थ करून दाखवायचा आहे. त्याला निश्चितपणे आपण साथ देणार आहोत. आणि तुम्ही चौघांनी जी धुरा खांद्यावर घेतली आणि सावेडी प्रभागातून संग्राम भाईंना भरघोस असं यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि तुम्हाला आम्ही सगळ्यांनी साथ निश्चितपणे दिलेली आहेच आणि यापुढेही आमची साथ राहील. या गोष्टी करताना आपल्या प्रभागामधले विकासाचे कामं पाहून लोकांनी आपल्याबरोबर राहिलेत आणि निश्चितपणे हा विकास पाहून राहतील. कादंबरी 1चं तुम्ही सांगितलं रस्त्याचं काम आम्हीसुद्धा खूप काळजी घेतली आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा होता पण आचारसंहिता लागू झाली त्याच्यामुळे ठेवता आला नाही. त्याचा मोठा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा होता जो आपण आता हे सगळ्या रस्त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण करू. भैया मंत्री झाल्यानंतर या वार्डामध्ये आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे. असा मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत आणि हे रस्ते आपले चकाचक आरशासारखे राहतील. या ठिकाणी हरित असं आपलं वार्ड होईल आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा या ठिकाणी ओढ्याचं सुशोभीकरण असेल किंवा हे पुलाचं काम असेल हे सगळं झाल्यानंतर आपल्याला निश्चितपणे एक वेगळा फील आपण चांगल्या ठिकाणी राहत आहोत याचा येणार आहे आणि एक समाधान आपल्या राहण्याचं आपल्याला वाटणार आहे. अशा पद्धतीचं काम आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झाले. मागच्या वेळेससुद्धा उद्घाटन आपण केलं होतं रस्त्याचं काम अगदी सुंदर झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा रस्त्याचं काम झाल्यावर आम्ही जशी काळजी घेतली की तिथं बसून राहिलो, कोणी या ठिकाणी त्या रस्त्यावर पाणी कायमस्वरूपी ठेवलं तर काँक्रिटीकरण झाल्यानंतर ते जपणं फार गरजेचं आहे की लगेचच्या लगेच त्याच्यावरती वापर करू नये
आणि जास्तीत जास्त पाणी मारून तो रस्ता चांगला कसा राहील, दीर्घकाळ कसा टिकेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्या वार्डाचं नाव उंचावण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपले नगरसेवक संपतदादा असतील, चव्हाणसाहेब असतील, मीनाताई असतील, डॉक्टर बोरुडे असतील, या ठिकाणी सर्वांनीच खूप चांगल्या प्रकारे योगदान दिले आणि मिळेल. आणि आपणही त्यांना निश्चितपणे भरभरून अशी साथ देऊ आणि कमिट्या वगैरे ज्या स्थापन करायच्या त्याच्यामध्ये आपण स्वतःहून भाग घेऊ आणि त्याच्यामध्ये आपलं वार्ड चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करू. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.